पोरग चालतं झाल्यावर जयंत्या सुरू झाल्या मोठं. असं एवढं एवढं होतं तेव्हापासून. असं तर असे हालमार झाली होती उबऱ्यात. कशी उबऱ्यात झाली? गेलेलं होतं बाई चुलत्या आलबल जयंतीला. हा. एवढं पोरग होतं बघलं लाय मोठं. लायलं तर लवतं बी मोठं. तर रात्रशात चुलता पोरालाच घेऊन घरात पळाला होता. लोक दगडच घालू लागले तिथं. कासाठी काय तर जयंती काम काढली या लोकांनी. कशी काढली ती जयंती? मिरवणूक काढली होती त्याला उबऱ्याला हिंडायला. बैलगाडीत का? नाही हे होतं बाबा ते काकाला एवढं एवढं डबका राहतं. आता डबक्यावर ते फुटू लावला होता. तर त्याच्यात काढली. असं डोसक्यावर घेऊन जायचं? डोक्यावर नाही. काय ते हे होतं ते काका 3 चाकाचं केलं होतं. आणि त्याला ते 2 बैल लावले. त्या बैलात ते फुटू पडला वर. आणि मग त्याच्या मागे जनता हिंडू लागली उबऱ्यात. पहिली जयंती उबऱ्यातली तीच. असे लोक दगड घालायला लहारेच्या लहारे आल्या अर्ध्या रात्री. कोणते लोक? हे मराठी लोक लय मारू हालू लागलेला. म्हणून लोका कोणाला दगड लाग कोणाला काय लाग. 2-3 लहाऱ्या उबऱ्यावर आल्या याच्यावर. उडवळीचे लोक आलते? नाही उबऱ्याचे. उबऱ्याला आलते असं हिंगोलीचे लोक. हिंगोली चालते? कोण लावलेले लोक आहेत ताबडतोब लोक लहाऱ्या. पोलीस वगैरे आलते का मग? हो ना. आणि मग त्या लोकांना बोलू लागले. मग ते काही लोकांना घेऊन गेले. त्याची त्याला करू द्यायला म्हणले तुम्ही काल हे करायला लागले. मग ती जयंती अर्ध्या मधातूनच बोलली. असं पुढे जाऊ दिलं नाही त्या लोकांना उबऱ्यातल्या. ती पहिली जयंती मी पाहिली. पहिली पोरग साजरा एवढंच.